महापौरांच्या सोशल मीडियाच्या प्रस्तावाला अखेर स्थायी समितीमध्ये ब्रेक। या प्रस्तावाला विरोधकांसह मित्रपक्षांनी देखील आक्षेप घेतला। महापौरांच्या पीआरसाठी करण्यात येणाऱ्या खर्चावरून प्रश्न उपस्थित करण्यात आले। शरद पवार आणि पार्थ पवारांची 3 तास बैठक, कारण अस्पष्ट। शरद पवार आणि पार्थ पवार यांच्यामध्ये 3 तास चर्चा। काल सिल्वर ओक निवासस्थानी झाली बैठक। भेटीचं कारण मात्र अद्यापही अस्पष्ट, सूत्रांची ही माहिती। राष्ट्रवादीचे माजी राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांच्याकडून सुनेत्रा पवार यांना आता रिमाइंडर नोटीस। सुनेत्रा पवार यांचे राष्ट्रीय अध्यक्षपदी झालेली निवड घटनाबाह्य, सच्चिदानंद सिंह यांचा गंभीर आरोप। सच्चिदानंद सिंह यांच्याकडून सुनेत्रा पवार तटकरेंना रिमाइंडर नोटीस। काँग्रेसने संविधान विरोधी निर्णय घेतलाय तर काँग्रेस मानसिक गुलामीमध्ये, मुख्यमंत्री फडणवीस यांची ही टीका। काँग्रेसच्या वंदे मातरम संदर्भातील निर्णयावरती फडणवीसांची ही टीका। संजय राऊतांचं अमित शहांना मराठीतून पत्र। महाराष्ट्रातील शहरी सहकारी बँकांसंदर्भात राऊतांचं शहांना पत्र। सहकारी बँकेची मालमत्ता NUCFDC मार्फत ताब्यात घेण्यात आली। हा महाराष्ट्राच्या सहकारी चळवळीवर थेट हल्ला, राऊतांची टीका। नागपूरमध्ये आज भाजपच्या विदर्भातील पदाधिकाऱ्यांची बैठक। भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, बावनकुळेंसह इतर आमदार आणि पदाधिकारी राहणार उपस्थित। शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी आता सप्टेंबरमध्ये सुनावणी। 2 सप्टेंबरला शिंदेच्या बाजूने युक्तिवाद सुरू होणार। ऑगस्ट महिन्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाजूने 8 दिवस युक्तिवाद। ठाकरेंचे वकील सिब्बल आणि कामत यांच्या युक्तिवादानंतर शिंदेच्या शिवसेनेचे वकील देखील युक्तिवाद करणार। चिन्ह कुणाला द्यायचं नसेल तर ते गोठवा, सिब्बल यांच्यानंतर ठाकरेंच्या सेनेचे दुसरे वकील देवदत्त कामत यांची कोर्टात युक्तिवादादरम्यान ही मागणी। सुप्रीम कोर्टाला आमदारांना अपात्र करण्याचा अधिकार, तर विधानसभा अध्यक्षांनी प्रकरण योग्य पद्धतीने हाताळलेलं नाही। चिन्हाचा निर्णय फक्त विधिमंडळातील संख्याबळ बघून दिला। ठाकरेंचे वकील देवदत्त कामत यांचा हा युक्तिवाद समोर। 19 लाखांपेक्षा सदस्य आमच्याकडे, शिंदेकडे 4 लाख सदस्य। राजकीय पक्षाच्या बहुमताचं कागदपत्र सादर केले होते। ठाकरेंच्या शिवसेनेचे वकील देवदत्त कामत यांची कोर्टासमोर युक्तिवादादरम्यान ही माहिती। 5 पैकी 3 आमदार फुटले तर पक्ष त्यांचा होणार का? तुम्ही राजकीय पक्षाकडे बघणार नाही का? युक्तिवादादरम्यान ठाकरेंचे वकील देवदत्त कामत यांचा सवाल। फूट पडलीये की नाही याचा सोक्षमोक्ष लावा। राजकीय पक्ष फुटला तर चिन्हाचा प्रश्न येतो, असाही युक्तिवाद केला। दोन्ही शिवसेनेतील भांडणाचा सर्वाधिक फायदा भाजपला होणार। धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यास भविष्यात दोन्ही पक्षातील आमदार खासदार भाजपमध्ये जातील। वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचा हा दावा समोर। धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याच्या ठाकरे सेनेच्या मागणीवरती शिंदेच्या शिवसेनेकडून व्यंगातून बोचरी टीका। पक्षचिन्हासोबत बाळासाहेबांचे विचार देखील गोठवा। व्यंगचित्रातून उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेवरती साधण्यात आला निशाणा। धनुष्यबाण मिळणार नाही म्हणून ठाकरेंकडून चिन्ह गोठवण्याची मागणी। शिवसेना चिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडेच राहील। ठाकरेंच्या शिवसेनेच्या युक्तिवादावरती भरत गोगावले यांची ही प्रतिक्रिया समोर। मनोज जरांगेंकडून आंदोलनाबाबत मुंबई पोलिसांना हमीपत्र सादर। शांततेच्या मार्गाने आंदोलन करत सर्व अटींचं करणार पालन, असा पत्रामध्ये करण्यात आला उल्लेख। 1 सप्टेंबरला मुंबईकडे मोर्चा काढणार। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांचे हे वक्तव्य। तर एकाही ओबीसी नेत्यांनी मला आजपर्यंत फोन केलेला नाही। ओबीसींचं आरक्षण संपताना बोलत नसेल तर त्यांना ओबीसी नेते का म्हणायचं, असा हाकेंचा सवाल। दुसरीकडे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी 22 ऑगस्टला पुणे दौऱ्यावर। राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी काँग्रेस नेत्यांकडून शहरभर बॅनरबाजी। राहुल गांधींच्या प्रमुख उपस्थितीत छात्रों की गूंज हा कार्यक्रम होणार। राहुल गांधींनी सरसकट सर्व तरुणांसोबत संवाद साधला असता तर चांगलं झालं असतं। राहुल गांधींच्या कार्यक्रमाला काँग्रेसच्या शिक्षण संस्थेतून विद्यार्थिनींनाच बोलावलं जाणार। राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमावरती फडणवीसांची ही टीका समोर। राहुल गांधींच्या पुणे दौऱ्यावरून भाजप घाबरलं। विजय वडेट्टीवारांचा आरोप, आम्ही शाळा सुरू केल्या, भाजपवाल्यांनी शाखा सुरू केल्या। राहुल गांधींच्या पुणे दौऱ्यावरील भाजपच्या टीकेवरून वडेट्टीवारांची ही प्रतिक्रिया समोर। राहुल गांधींच्या कार्यक्रमाची फडणवीसांना धास्ती, ही धास्ती चांगली आहे, सतीश पाटील यांचं उत्तर। तर राज्याच्या अनेक भागातील विद्यार्थ्यांसोबत राहुल गांधी संवाद साधणार, अशी देखील माहिती।